हॅलो स्टुडंट्स, आय एम स्वाती शहा फ्रॉम सिद्धा इन्स्टिट्यूट. आपले स्कॉलरशिपचे पिरियड चालू आहे. तर आज आपण बघणार आहे आपलं एक्सरसाइज 14.2. तर होप तुम्हाला 14चं इंट्रोडक्शन पार्ट नक्की कळालेलं असेल. तरी काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट सेशनमध्ये लिहू शकता आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. बिकॉज जेव्हा तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करता तेव्हाच तुम्हाला हे नवीन व्हिडिओजचे अपडेट दिसतील, नवीन व्हिडिओ आलेले पटकन दिसतील. म्हणून व्हिडिओला सबस्क्राईब करायचं इम्पॉर्टंट आहे आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, कारण नवीन अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. ओके, तर स्टार्ट करूया. काय आहे आपलं फर्स्ट क्वेश्चन 14.2. नवनीतचे जे आहे डायजेस्ट, नवनीतचे जे बुक आहे त्यातलंच आपण सॉल्व्ह करतो आहे. तर फर्स्ट क्वेश्चन बघूया. इन दिस फिगर लाईन EF पॅरलल टू लाईन CD. EF आणि लाईन CD पॅरलल आहेत. सो फाइंड 180 डिग्री मायनस M अँगल CBA. ओके, इझी आहे क्वेश्चन. बिकॉज ऑलरेडी तुम्ही आता माहिती आहे तुम्हाला पॅरलल लाईन, ट्रान्सव्हर्सल लाईन आणि त्याचे प्रॉपर्टीज, अल्टरनेट, करस्पॉन्डिंग अँगल. तर ह्याच्यात कुठलं प्रॉपर्टी यूज होणार आहे? आता हे बघा फिगर, हे दोन्ही पॅरलल लाईन्स आहेत. ओके, EF आणि CD पॅरलल लाईन आहे आणि लाईन N लाईन काय आहे? इंटरसेप्ट केलेला आहे A पॉईंट आणि B पॉईंटमधून. ते आहे ट्रान्सव्हर्सल लाईन. तर इथं आपल्याला अँगल दिलेला आहे A अँगल 108. तर A 108 आहे म्हणून B ही 108 होणार आहे. बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल, राईट? कारण हे बघा, हे ही लाईनच्या वर आहे, हे ही लाईनच्या वर आहे. तर दॅट इज करस्पॉन्डिंग अँगल. अँगल A इक्वल टू अँगल B 108 डिग्री, राईट? बिकॉज का? कारण हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल आहेत. करस्पॉन्डिंग अँगल, बरोबर? तर आता अँगल B ऑलरेडी आपल्याला मिळाले आहे, तेच बघायचं आपल्याला. अँगल CBA किती आलं? 108. तर आन्सर काय येणार आहे बघा, 180 मायनस 108 किती येणार आहे सबट्रॅक्शन केल्यावर? 72 डिग्री. काय येणार आहे आन्सर? 72 डिग्री. इझी क्वेश्चन होतं. तर थर्ड ऑप्शन काय आहे आपलं? राईट आन्सर आहे. इझी क्वेश्चन होतं. इथं फक्त प्रॉपर्टी यूज केलेलं आहे करस्पॉन्डिंग अँगल्सचं. तर बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन 14.2 काय आहे. समोर तुम्हाला डायग्राम दिसते. इन अ फिगर लाईन AB पॅरलल टू लाईन CD, राईट? And line EF is a transversal. Point P and point Q are the point of intersection as shown in figure. Ray PT is a bisector of angle APQ. Then M angle CQP is 130 degree. Then what is the measure of angle APT? Okay, तर काय गिवन आहे आपल्याला? CQP. M angle CQP किती आहे? 130 डिग्री आहे. ते ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे CQP 130 डिग्री. ओके, तर आपल्याला काढायचं आहे अँगल AP आणि T. आणि हे पण दिलेलं आहे की PT बायसेक्ट करते अँगल APQला. आणि काय दिलेलं आहे पॉईंट गिवन? AB पॅरलल CD आहे आणि EF काय आहे? ट्रान्सव्हर्सल लाईन आहे. तर प्रॉपर्टीज इथे यूज करून आपण हे सॉल्व्ह करू शकतो इझिली. कसं बघूया? आता इथं Q पॉईंट जे आहे 130 आहे. आता आपल्याला P काढू शकतो आपण. आता बघा, अँगल सोल्युशन, अँगल APQ प्लस अँगल CQP इक्वल टू 180 डिग्री. का 180 डिग्री घेतले मी? बिकॉज बोथ ऑफ इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. इंटिरियर angles are supplementary, right? तर ऑलरेडी CQP आपल्याला माहिती आहे. सर अँगल APQ इक्वल टू CQP किती आहे? 130. सो 180 इकडे आल्यावर काय होतं? CQP मायनस 130. सो इक्वल टू 50 डिग्री, राईट? आता आपल्याला APQची व्हॅल्यू कळालं. आपल्याला काढायचं काय आहे? आपल्याला व्हॅल्यू काढायचं कोणाचं आहे? M अँगल APT. आता बघा, PT काय आहे? बायसेक्ट करतं आहे APQला. सो बायसेक्ट रूलप्रमाणे काय होणार आहे?
angle APT equal to 1/2 angle APQ, बरोबर. बिकॉज ऑफ अँगल ऑफ बायसेक्टर थेरम. अँगल ऑफ बायसेक्टर थेरम काय म्हणते, हे जे जेव्हा बायसेक्ट करते, एक अँगलला एक रे जेव्हा बायसेक्ट करते तेव्हा हे दोन्ही इक्वल असतात. म्हणून अँगल APT इक्वल टू 1/2 अँगल APQ. ओके, हे ऑलरेडी अँगल बायसेक्टर थेरममुळे आपल्याला माहिती आहे. सो APQ निघालेला आहे आन्सर 1/2 इंटू 50. तर 2ला 50ला डिवाइड करूया, 25 जा. सो आन्सर काय येणार आहे 25 डिग्री. सो अँगल APT इक्वल टू व्हॉट 25 डिग्री. दिस इज द आन्सर. तर कुठला ऑप्शन करेक्ट आहे आपलं, फोर्थ ऑप्शन. फोर्थ ऑप्शन इज अ राईट आन्सर. इझी होतं क्वेश्चन. फक्त इथं काय यूज केलं आपण, इंटिरियर अँगल्सचं थेरम आणि अँगल ऑफ बायसेक्टर थेरम यूज केलं. सो इझिली आपण सॉल्व करू शकलो. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट थर्ड क्वेश्चन काय आहे. इन दिस फिगर एम अँगल RSD. ओके, काय गिवन दिलेलं आहे, अँगल RSD किती आहे x+20 अँड अँगल RSB किती आहे 2x+10 डिग्री. ते गिवन आहे AC पॅरलल टू BD, तेही गिवन आहे. आणि आपल्याला काढायचं आहे अँगल ARP इज व्हॉट. ओके, देन PS इज ट्रान्सवर्सल. दिलेलं नाही आहे बट ते ट्रान्सवर्सल झालेलं आहे दोन पॉईंटमध्ये R आणि S. आपल्याला काढायचं काय आहे ARP. आता इथं बघा BSR, RSB म्हणा किंवा BSR म्हणा इक्वल टू ARP असणार आहे, बरोबर. हे R आहे आपलं, हे 2x, हेही 2x+10 असणार आहे, बरोबर. आता काय असणार आहे बघा, ARP अँगल ARP इक्वल टू अँगल RSB इक्वल टू 2x+10 डिग्री बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल्स, बरोबर. बट आपल्याला व्हॅल्यू काढायचं आहे 2x+10. आता 2x+10ची व्हॅल्यू काढायचं आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढायचं आहे. ओके, त्याच्या आधी आपण एक्सची व्हॅल्यू काढूया. आता हे बघा लाईन BD लाईनवर मध्ये मिडलमध्ये पॉईंट आहे. तर BSR प्लस DSR, बरोबर. अँगल BSR प्लस अँगल DSR इक्वल टू 180 डिग्री. का 180 डिग्री, बिकॉज लिनियर पेअर अँगल, बरोबर. काय आहेत हे दोन्ही, लिनियर पेअर ऑफ अँगल्स, राईट. आता BSR किती आहे बघा, BSR इज नथिंग बट RSB. BSR आणि DSR मी फक्त असं लिहिलेलं आहे, म्हणजे अँगल S काय आहे, BSR किती आहे 2x+10 प्लस DSR मीन्स RSD x+10 इक्वल टू 180 डिग्री. 3x+20 इक्वल टू 180. सो 3x इक्वल टू 180. हे प्लसचं तिकडे गेल्यावर मायनस होणार आहे, -20. देअरफॉर 3x इक्वल टू किती येणार आहे 160. सो x इक्वल टू 160/3. 3 5 जा 15, 180. 3x इक्वल टू 160. काय येणार आहे 3 5 जा 15. 3x प्लस 2x प्लस वेट आपण बघूया 2x प्लस x+20 आहे. सॉरी, मी इथं काय लिहिले होते त्यामुळं ते रॉंग येत आहे. x+20 आहे, मी काय लिहिले x+, त्यामुळं थोडंसं मिस्टेक झालं. x+20 आहे, सॉरी. तर काय येत आहे बघा 3x + 30 इक्वल टू 180. देअरफॉर 3x इक्वल टू 180 - 30. 3x इक्वल टू 150. देअरफॉर x इक्वल टू 150/3. 3 5 जा 3 0 जा.
देअरफॉर एक्स इक्वल टू 50. राईट. एक्सची व्हॅल्यू आली आपल्याला. आता आपल्याला ह्याच्यात पुट करावं लागेल बिकॉज अँगल ARP आपल्याला काढायचं होतं. ARP इक्वल टू 2x + 10. इथं बघू शकता तुम्ही. देअरफॉर अँगल ARP इक्वल टू 2x + 10. म्हणजे आता एक्सची व्हॅल्यू ह्याच्यात पुट करायचं आहे. टू इंटू 50 + 10 100 + 10. आन्सर काय येणार आपलं 110 डिग्री. ओके, 110 डिग्री. तर कुठला ऑप्शन करेक्ट आहे? सेकंड. तर हे क्वेश्चन होतं. फक्त सॉल्व करताना तुम्हाला वाटेल मोठं आहे, बट तुम्ही एकदा प्रॉपर्टीज लक्षात घेतला तर तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. आणि करतानाही गडबड होऊ शकते. जसं मी इथं चुकून 20च्या ऐवजी 10 लिहिले म्हणजे आन्सर चुकलं. तसंही गडबडीत होऊ शकते तुमचंही. तर व्यवस्थित केअरफुली सॉल्व करा म्हणजे आन्सर येतं आहे. फक्त इथं कुठला प्रॉपर्टी यूज केलो? लिनियर पेअर ऑफ अँगल्स आणि हे अल्टरनेट कोरस्पॉन्डिंग अँगल आणि लिनियर पेअर ऑफ अँगल, हे दोन्ही प्रॉपर्टी यूज करून आपण हे क्वेश्चन सॉल्व केलं. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट्स, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. इन दिस फिगर लाईन MN, ओके, लाईन M आणि N काय आहे? ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन LM, राईट, अँड LN आणि LM जे आहे हे लाईनचं हे MN ट्रान्सव्हर्सल आहे. तर विच ऑफ द फॉलोइंग इज अल्टरनेट अँगल ऑफ अँगल PMN. तर खाली ऑप्शन दिलेला आहे. तर बघा अँगल काय आहे? ट्रान्सव्हर्सल कुठला आहे? हे वाला. ओके, विच वन इज अ ट्रान्सव्हर्सल लाईन? MN इज अ ट्रान्सव्हर्सल. तर MN काय आहे? हे लाईन जे आहे हे आपलं ट्रान्सव्हर्सल लाईन आहे. ओके, दिस इज अवर ट्रान्सव्हर्सल लाईन. अँगल PMN काय आहे? ते अँगल PMNचं ट्रान्सव्हर्सल अल्टरनेट विचारलेत. PMN म्हणजे ह्या साईडला येते. आता बघा जेव्हाही ट्रान्सव्हर्सल असते, दोन पॅरलल लाईन असतील आणि एक सिंगल ट्रान्सव्हर्सल असेल तर कसं असते? अल्टरनेट म्हणजे एक लाईनच्या एक साईडला आणि दुसऱ्या लाईनच्या दुसऱ्या साईडला, म्हणजे एक लेफ्टला एक राईटला. दॅट आर द अल्टरनेट अँगल्स. मग PMN इकडे आहे तर MNL ऑब्वियसली सेकंड अल्टरनेट काय असणार आहे? इक्वल टू अँगल PMN इक्वल टू अँगल MNL. काय आहेत? अल्टरनेट अँगल. आणि आपल्याला तेच क्वेश्चन विचारलेला आहे. कुठलं आहे अँगल PMN सोबत अल्टरनेट अँगल कुठलं आहे? MNL. सो ऑप्शन 1 काय आहे? आपलं करेक्ट आन्सर आहे. तर थोडंसं डायग्राम लक्ष देऊन बघितला तर तुम्हालाही कळून जाईल. इझी क्वेश्चन होतं. नोट डाऊन करून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 5th वन क्वेश्चन काय आहे. इन दिस फिगर लाईन DF is parallel to side CA and line ED is parallel to side AB. M angle B is 60 degree and C is 70 degree. What is the M angle DEF? ओके, तर इथं ट्रायंगल फॉर्मॅटमध्ये आहे. थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते बिकॉज इथं ट्रान्सव्हर्सल लाईन आपल्याला नाही आहे. बट हे दोन्ही लाईन पॅरलल आहेत. सो दिस इज अ ट्रान्सव्हर्सल लाईन, दिस इज ट्रान्सव्हर्सल लाईन, कुठलंही आपण कन्सिडर करू शकतो. आणि हे लाईन पॅरलल आहेत. हे बघा DF पॅरलल AC आणि ED पॅरलल ED. तर हेही ट्रान्सव्हर्सल लाईन आहे, हेही ट्रान्सव्हर्सल लाईन आहे. तर आपण कन्सिडर करून सॉल्व करू शकतो. तर आधी आपण बघूया मेन ट्रायंगल आहे ABC मधले दोन अँगल आपल्याला दिलेले आहेत. सो आपल्याला हे प्रॉपर्टी माहिती आहे. सोल्युशन स्टार्ट करूया. अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इक्वल टू 180 डिग्री. बिकॉज ट्रायंगल प्रॉपर्टी तिन्ही अँगल्स 180 डिग्री असते. तर B आणि C आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत. किती आहे? 60 प्लस C आहे 70, 180. सो अँगल A इक्वल टू 180 सबट्रॅक्ट 130, 60 प्लस 70 आपण डायरेक्टली सबट्रॅक्ट केलो. देअरफॉर अँगल A इक्वल टू 50 डिग्री. राईट. तर Aची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 50 डिग्री. बट आपल्याला काढायचं आहे अँगल DEF. तर बघा A 50 आहे म्हणून काय होणार आहे?
ए 50 आहे म्हणून हेही 50 डिग्री होणार आहे, राईट. का होईल 50 डिग्री? बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल. तुम्ही हे पॅरलल लाईन कन्सिडर करा आणि ए सी ट्रान्सव्हर्सल लाईन कन्सिडर करा. मग ए आणि हे बघा, हे लाईन हे एक्सटेंड करू शकतो आपण पुढं. ओके, तर हे लाईन एक्सटेंड, हे पण हे लाईनच्या खाली आहे, हेही लाईनच्या खाली आहे म्हणून करस्पॉन्डिंग अँगल. देअरफॉर अँगल ई ए, अँगल ई ए एफ, अँगल ए लिहूया आपण, तुम्हाला इझी होईल. अँड अँगल ई, अँगल ई काय होणार आहे? अँगल ए अँड अँगल ई इक्वल टू 50 डिग्री होणार आहे बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल होणार आहे. आता बघा आपल्याला इन ट्रायंगल, ह्या ट्रायंगलमध्ये डी ई सी, हां, इन ट्रायंगल डी ई सीमध्ये दोन अँगल आपल्याला मिळाले, अँगल ई, अँगल सी, राईट. अँगल डी प्लस अँगल ई प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्री. दोन अँगल माहिती आहेत ई आणि सी, सो अँगल डी इक्वल टू 180 मायनस ई प्लस सी, 70 प्लस 50 120, सो 60 डिग्री. तर आपल्याला काय मिळालं? डी इक्वल टू 60 डिग्री मिळालं. ओके, आता तुम्ही व्यवस्थित डायग्राम बघा. डी 60 आहे म्हणून ई पण 60 होणार आहे. कसं होणार आहे? आता तेही मी इथे लिहून दाखवते तुम्हाला. ओके, अँगल ई डी सी इक्वल टू अँगल डी ई एफ. हे अँगल बघा, हे ट्रान्सव्हर्सल लाईन आहे बिकॉज हे अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगलमुळं, कारण हे ह्या साईडला आहे, एक लेफ्ट आणि एक राईट. सो ई डी सी म्हणजे डी अँगल आपल्याला ऑलरेडी मिळालेला आहे 60 डिग्री. देअरफॉर अँगल डी ई एफ इक्वल टू 60 डिग्री बिकॉज अल्टरनेट अँगल. तर कुठलं ऑप्शन करेक्ट होणार आहे आपलं बघा? ऑप्शन फोर्थ. ऑप्शन फोर्थ काय होणार आहे आपलं करेक्ट आन्सर. थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं बिकॉज तुम्हाला ट्रायंगल दिसलं आहे म्हणून, पण तुम्ही कन्सिडर करा कारण व्हॅल्यू काढताना ट्रान्सव्हर्सलला इम्पॉर्टंट आहे. ट्रान्सव्हर्सल लाईन तुम्हाला एकदा दिसलं तर त्याच्यातून करस्पॉन्डिंग अँगल नाहीतर अल्टरनेट अँगल कुठलं तर प्रॉपर्टी यूज करून, नाहीतर इंटेरियर, लिनियर पेअर, हे कुठलेही प्रॉपर्टी यूज करून तुम्हाला आन्सर काढताच येते. थोडंसं तुम्हाला विचार करायचं आहे. त्यासाठी इम्पॉर्टंट आहे तुमचं परफेक्ट असणं कन्सेप्ट. तर तुम्ही फर्स्ट टाईम हे व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही इंट्रोडक्शन पार्ट बघा, जेणेकरून तुमचं जे कन्सेप्ट जे क्लिअर होईल. ओके, तर बघितलं आपण ऑप्शन 4 राईट आन्सर आहे. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट्स, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. 6 आणि 7 क्वेश्चनला हे एकच डायग्राम आहे. तर बी डी एफ हे लाईन जे आहेत ते पॅरलल आहे आणि मध्ये दोन लाईन्स आहेत ए सी आणि सी एफ, हे ट्रान्सव्हर्सल आहेत. तर आपल्याला क्वेश्चन काय आहे, अँगल 1 आणि अँगल 2 काढायचं आहे, राईट. गिवन काय आहे, अँगल ए मीन्स अँगल सी ए बी 65 डिग्री दिलेला आहे, सी ई एफ 55 डिग्री दिलेला आहे. तर आपल्याला काढायचं आहे अँगल 1 आणि अँगल 2. ओके, 6 आणि 7 क्वेश्चन आहे. तर बघा अँगल, तर आपण सॉल्व करूया. अँगल सी ए बी, अँगल सी ए बी इक्वल टू अँगल, हे बघा सी ए बी इक्वल टू अँगल ए सी. सपोज इथं कन्सिडर करूया एक लाईन एक्स, ए सी एक्स इक्वल टू 65 डिग्री. बिकॉज का? कारण अल्टरनेट अँगल होणार आहेत हे दोन्ही, राईट. मग हेही काय होणार आहे आपलं 65 डिग्री होणार आहे. हे सी आहे आणि 65 डिग्री होणार आहे, बरोबर. हेही 65 तर हेही 65. तर पुढं इथं हे जर लाईन बघा, हे जी लाईन आहे हे लाईनवर हे आपल्याला कळालं 65 डिग्री आहे. आता अँगल 1 काढायचं आहे, राईट. अँगल 1 प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्री. अँगल 1 प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्री बिकॉज
लिनियर पेअर ऑफ अँगल, लिनियर पेअर ऑफ अँगल, बरोबर. तर अँगल 1 इक्वल टू 180 मायनस अँगल सी किती आलेला आहे आपलं 65 डिग्री. सो 180 मायनस 65 किती 115. ओके. तर अँगल 1ची व्हॅल्यू काय आली आपलं 115 डिग्री. इझी होतं क्वेश्चन. आपल्याला दिसायला डायग्राम दिसतं, बट तुम्ही एकदा कन्सेप्ट समजून घेतला तर इझिली आपण सॉल्व करू शकतो. तर ऑप्शन 3 काय आहे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघूया. आता इथं बघा हे 55 आहे, तर हेही 55 होणार आहे आपलं, बिकॉज अल्टरनेट अँगल, बरोबर. आता हे लाईनवर हे आहे अँगल सी प्लस अँगल, हे भी तसं होऊ शकतं अँगल सी प्लस अँगल 2 इक्वल टू 180 डिग्री. हे सी का घेते आहे बिकॉज हे 55 झालेलं आहे, बिकॉज अल्टरनेट अँगल. मग अँगल सी किती आहे 55 आलं इथं नेक्स्ट लाईनमध्ये. 55 प्लस अँगल 2 इक्वल टू 180. देअरफॉर अँगल 2 इक्वल टू 180 मायनस 55, बरोबर. 180 मायनस 55 किती येणार आहे 125 डिग्री. इझी होतं क्वेश्चन. फक्त डायग्राम बघूनच तुम्ही आन्सर काढू शकला असता. खूप इझी क्वेश्चन होतं. तर थर्ड ऑप्शन इथंही करेक्ट आन्सर आहे. तर बघितलं स्टुडंट 6 आणि 7 क्वेश्चन. असं तुमचं जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही डायग्राम बघूनच आन्सर देऊ शकता, सॉल्व करायचीही गरज नाही. सो इम्पॉर्टंट आहे कन्सेप्ट. तर बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 8th वन क्वेश्चन काय आहे. फिगर आहे लाईन ए बी पॅरलल टू लाईन व्ही क्यू व्ही and line parallel to RS, ray QP and QT are transversal from the information given figure and find the angle PQT. तर आपल्याला PQT फॉर्म काढायचा आहे. PQ and T आपल्याला काढायचं आहे. गिवन QTS किती दिलेला आहे 150 डिग्री आणि P एक नाव PQ, ओके, PQT सॉरी अँगल P 40 डिग्री दिलेला आहे, राईट. दिस इज अ P, हे P आहे. तर P किती दिलेला आहे अँगल P 40 डिग्री दिले. हे गिवन आहे व्हॅल्यूज. तर आपण कसं काढू शकतो आता बघा. इथं तुम्ही फिगर बघा, हे दोन्ही पॅरलल लाईन आहेत. ओके. तर हे 40 डिग्री आहे, तर हेही 40 डिग्री होणार आहे बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल P इक्वल टू अँगल Q, अँगल P इक्वल टू अँगल Q इक्वल टू 40 डिग्री. का? कारण करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आता इथं बघा ह्या दोन अँगलमध्ये हे अँगल T प्लस अँगल Q, तर आपण असं लिहूया तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. हे दोन्ही काय आहेत इंटिरियर अँगल्स आहेत. सो अँगल VQT प्लस अँगल QTS इक्वल टू 180 डिग्री. 180 डिग्री होणार कारण इंटिरियर अँगल्स. आता QTS ऑलरेडी माहिती आहे 150 डिग्री. सो अँगल VQT इक्वल टू 180 मायनस 150 इक्वल टू 30 डिग्री. म्हणजे हे किती आलं 30 डिग्री आलं. तर आता इथं बघा आपल्याला काय काढायचं आहे अँगल PQT. फाइंड आउट अँगल PQT इक्वल टू अँगल PQV प्लस अँगल VQT, बरोबर. कारण मिडलमधून हे रे चाललेलं आहे म्हणून हे दोन्ही हाफ हाफ असणार आहेत. PQV किती आलं आपलं 40 डिग्री आलं प्लस VQT 30 डिग्री. टोटल किती आलं आन्सर 70 डिग्री. इझी क्वेश्चन होता. डायग्राम बघूनच आपण आन्सर काढू शकतो. सो किती आलं आन्सर ऑप्शन 2 70 डिग्री.
हे मी तुम्हाला एक्सप्लेन करायचं तुम्हाला समजावं म्हणून मी एवढं डिटेलमध्ये तुम्हाला सांगते आहे. बट तुमचं कन्सेप्ट क्लिअर झालं तर तुम्हाला एवढं वेळ लागणार नाही आहे. तुम्ही डायरेक्टली डायग्राममध्येच हे सॉल्व करू शकता. ओके, तर हे बघून घ्या स्टुडंट. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपल्या नेक्स्ट 9th वन क्वेश्चन. डायग्राम दिलेला आहे ऑलरेडी आणि हे क्वेश्चन 2018मध्ये येऊन गेलेलं आहे. इन दिस फिगर सेग पी क्यू parallel to seg RS, seg EF parallel to seg GH, find angle MNH. तर व्हॅल्यूज इथं ऑलरेडी डायग्राममध्येच दिलेल्या आहेत. ओके, तर हे दोन्ही पॅरलल आहेत, हे दोन्ही पॅरलल आहेत. तर दोन्ही हे एकमेकांना पॅरलल आहेत आणि एकमेकांना ट्रान्सवर्सल, म्हणजे हे दोन्ही ट्रान्सवर्सल झाले कन्सिडर करू शकतो. आणि हे पॅरलल झाले तर हे दोन्हीही ट्रान्सवर्सल असू शकतात. तर असं आपण सगळ्या टाईपनी सगळे प्रॉपर्टीज इथं यूज करू शकतो. ते कसं करायचं, आता आपल्याला काय काढायचं आहे, MNH, अँगल MNH. सो आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे, राईट. आता हे बघा, हे व्हॅल्यू ह्याचं दिलेलं आहे 2x - 25 अँड दिस इज ऑल्सो 2x - 25 बिकॉज अपोजिट अँगल्स आर इक्वल, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. सो हे 2x - 25. सो MNH तुम्हाला कळालं 2x - 25, राईट. तर आपल्याला काढायचं तर एक्सची व्हॅल्यू, आपल्याला एक्स माहिती असेल तरच आपण हे व्हॅल्यू काढू शकतो. तर हे आता बघू शकतो आपण ह्या डायग्राममध्ये. बघा, हे व्हॅल्यू ओची व्हॅल्यू 3x + 10 आहे, राईट. तर हेही 3x + 10 होणार आहे का, कारण करस्पॉन्डिंग अँगल, हे बघा, हे लाईनच्या वर लाईन आहे, हेही लाईनच्या वर आहे आणि एका साईडनीच आहे. तर हे करस्पॉन्डिंग अँगल झाले. आता हे 3x + 10 असू शकतं आहे, तर हेही 3x + 10 असणार आहे. आता तुम्ही हे दोन लाईन बघा, हे दोन लाईनमध्ये हे लाईनच्या वर आहे, हेही लाईनच्या वर आहे, हेही करस्पॉन्डिंग अँगल झाले, राईट. तर आपल्याला काय मिळालं इथं, अँगल TNM, अँगल TNM = 3x + 10. हे आपण व्हॅल्यू काढलो. आणि अँगल TNS, अँगल TNS = 2x - 25. हे ऑलरेडी आपल्याला कळालं. आता तुम्ही जर हे पूर्ण लाईन बघितला तर ह्या लाईनमध्ये हे दोन्ही लाईन काय आहेत, लिनियर पेअर अँगल आहेत. लिनियर पेअर अँगल आर व्हॉट, काय असते लिनियर पेअर अँगल, दोन्हीचं ॲडिशन काय असते 180, सप्लिमेंटरी टू ईच अदर, म्हणजे 180 डिग्री असते. तर इथं आपण काय लिहू शकतो, अँगल TNM प्लस अँगल TNM प्लस अँगल TNS. TNS = 180 डिग्री बिकॉज लिनियर पेअर अँगल ओके. TNM + TSN 180 डिग्री झाले. तर किती आहे दोन्हीची व्हॅल्यू बघा, 3x + 10 प्लस 2x - 25 = 180 डिग्री. तर 3x प्लस प्लस हे दोन्ही प्लस होणार आहेत, तर 5x + 10 - 25 किती येणार आहे, -15, बरोबर, = 180. तर 5x = 180 + 15, कारण हे मायनस आहे, ह्या साईडला गेल्यावर प्लस होणार आहे. तर 5x = काय आला आन्सर, 195. Therefore x = 195 / 5. 5 ने डिवाइड करूया, 5 1 जा 5 3 जा 15, 4 रिमेनिंग 9 जा. Therefore x ची व्हॅल्यू काय आली आपली, x ची व्हॅल्यू आली आपली 39 डिग्री. तर इथं ऑलरेडी अँगल MNH किती आहे, 2x - 25. इथं बघू शकतो आपण, असंही बघू शकतो. और हे बघा, हेही 2x - 25 आहे, तर हेही 2x - 25 होणार आहे. तर हे 2x - 25 लाईनच्या खाली करस्पॉन्डिंग अँगलच्या अनुसारही होते, अपोजिट अँगलच्या अनुसारही होते. कसंही फॉलो करा, आन्सर तेच येणार आहे. तर आपल्याला आता कळालं एक्सची व्हॅल्यू 39. तर आपण पुट करूया इथं व्हॅल्यू, 2 × 39 - 25
तर 39 2 किती होतं आहे, 3 9 18, 2 9 18, तर 2 3 6 7, 78 मायनस 25 किती येणार आहे, 53 डिग्री. तर कुठला ऑप्शन करेक्ट आहे आपला, थर्ड ऑप्शन, राईट. क्वेश्चन इझीच होतं, फक्त एक्सप्लेनेशनमध्ये टाईम चालला आहे. बट एकदा तुम्ही अगेन तेच सांगते, डायग्राम बघूनच तुम्हाला आन्सर कळेल, तेवढे इझी क्वेश्चन्स आहेत. फक्त ह्यासाठी इम्पॉर्टंट आहे कॉन्सेप्ट क्लिअर असणं. ओके, तर ऑप्शन आलेलं आहे आपलं थर्ड ऑप्शन, बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट्स, तर बघूया आपलं नेक्स्ट 10th वन क्वेश्चन. लाईन ए बी पॅरलल टू लाईन आर एस पॅरलल टू लाईन सी डी. Line PQ is the transversal. Find the total number of pair of corresponding angle and interior angles. हे ही क्वेश्चन 2018 मध्ये आलेला आहे. ओके, इझी क्वेश्चन आहे. आपल्याला फक्त फाइंड आउट करायचं आहे किती करस्पॉन्डिंग अँगल आणि किती इंटिरियर अँगल्स फॉर्म होणार आहेत. आपण तिन्ही पॅरलल आहेत एकमेकांना, सो आपण 2 पॅरलल लाईनमधून आधी काढूया, म्हणजे तुम्हाला इझी होईल. आपण बघूया आधी काय करूया, आपण आधी हे 2 लाईन बघूया, वरचे हे 2 लाईन. ओके, हे आहे ए बी आणि हे आहे आर आणि एस. हे आहे आपलं ट्रान्सव्हर्सल लाईन. ओके, तर ट्रान्सव्हर्सल लाईन आहे, ही ओ आहे, राईट. तर हे मी लिहित नाही बिकॉज आपल्याला इंटिरियर अँगल फाइंड आउट करायचं आहे. तर किती इंटिरियर अँगल्स होते ते हे बघा, 1 2, 1 पेअर 2 पेअर, हे एक पेअर झालं, हे एक पेअर झालं. आणि करस्पॉन्डिंग अँगल, आता इंटिरियर अँगल किती झाले, इंटिरियर pair of interior angles. Pair of interior angles किती झाले, 2. आणि pair of corresponding angles किती होते बघा. करस्पॉन्डिंग अँगल ह्या 2 लाईनमध्ये आपण घेतलो तर हे लाईनच्या वर, दोन्ही साईडला लाईनच्या वर, लाईनच्या वर, लाईनच्या खाली, लाईनच्या खाली, हेही लाईनच्या वर, लाईनच्या वर, लाईनच्या खाली, लाईनच्या खाली. म्हणजे इकडे 2 पेअर, इकडे 2 पेअर. इथे बघू शकता तुम्ही, दिस वन, हे एक पेअर होतं आहे, हे एक पेअर होतं आहे, बरोबर. म्हणजे वर 2 खाली, मग दोन्ही साईडला किती पेअर होते टोटल, 2 ह्या साईडला, 2 ह्या साईडला, टोटल पेअर होते 4. 2 इंटिरियर अँगल्स, 4 करस्पॉन्डिंग अँगल्स. हे लाईन झाले ह्या 2 पॅरलल लाईन्समधून. आता बघा, हे 2 पॅरलल लाईन कन्सिडर करतो. आता हे 2 लाईन पॅरलल कन्सिडर करूया. हे कुठले पॅरलल लाईन्स होणार आहेत, आर एस आणि हे आहे सी डी. इथं ही सेम कंडिशनच होणार आहे, राईट. इथंही 2 इंटिरियर अँगल्स आणि 4 करस्पॉन्डिंग अँगल्स. इथंही काय होणार आहेत, इंटिरियर 2 आणि करस्पॉन्डिंग 4, बरोबर. हेही इथं होणार आहे. आता हे 1 झालं, हे 2, अजून एक कुठलं पेअर राहतं आहे बघा, हे वाले 2, बरोबर. आता हेही 2 लाईन आपल्याला बघावं लागणार आहे सेम. हे कुठले 2 लाईन झाले, ए बी आणि सी डी, आणि हे ट्रान्सव्हर्सल लाईन. इथेही काय होणार आहेत, 2 इंटिरियर अँगल आणि 4 करस्पॉन्डिंग अँगल्स. असे 3 पेअर ऑफ लाईन्समध्ये इंटिरियर अँगल्स किती झाले, 2 + 2 + 6 टोटल इंटिरियर अँगल्स. आता लास्ट आन्सर बघूया. टोटल इंटिरियर अँगल्स 2 + 2 + 2 किती झाले, 6, बरोबर. आता टोटल करस्पॉन्डिंग अँगल्स, टोटल करस्पॉन्डिंग अँगल्स किती झाले, 4 + 4 + 4 किती झाले, 12. त्याने काय विचारलेत क्वेश्चन, टोटल करस्पॉन्डिंग अँगल अँड इंटिरियर अँगल्स 12 + 6, 12 + 6 किती झाले, 18, बरोबर. थोडंसं डिफरन्स केल्यामुळं आपल्याला इझिली समजून आलं.
नाहीतर इथेच आपण बघू शकलो असतो, बट तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज झालं असतं. म्हणून मी तुम्हाला वेगळे डायग्राम काढून दाखवले, जेणेकरून तुम्हाला क्लिअर व्हावं. तर आपलं ऑप्शन कुठला करेक्ट आहे? थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आन्सर आहे. 18 इज अवर राईट आन्सर. तो ऑप्शन ओके. तर स्टुडंट्स, कंप्लीट झालेला आहे आपलं 14.2 एक्सरसाइज. होप तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर तुमचे झाले असतील. अजूनही काही क्वेरीज असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही लिहून कळवा, कमेंट सेशनमध्ये. आपण काय करूया, त्याच्यावर अजून परत एकदा काम करूया. आणि लवकरात लवकरच आपलं लाईव्ह सेशन होणार आहे. तर त्याचं जेही असेल लाईव्ह सेशनचं डेट अँड टाईम तुम्हाला आधी कळवण्यात येईल. तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड केला जाईल. म्हणूनच सबस्क्राईब करा चॅनलला, कारण जेव्हा लाईव्ह सेशनचं जे डेट अँड टाईम असते ते तुम्हाला व्हिडिओद्वारे आम्ही कळवतो, ते तुम्हाला लवकरात लवकर कळेल. ओके, नक्की व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सलाही शेअर करा, त्यांनाही हेल्प होऊ दे. आणि प्रॅक्टिस करत राहा. अजून ह्याच्यासोबत मी अजून एकदा तेच सांगते, वैदिक मॅथ्सचेही बघा व्हिडिओज, कारण तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड त्याच्यामुळं वाढणार आहे. ओके, तर प्रॅक्टिस करत राहा. कीप प्रॅक्टिस. थँक्यू.